नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. 7 डिसेंबर 2025 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करून बांधिलकी जोपासण्याचं महत्त्वाचं काम सरोदे समाज युवा संघटना दापोली शहर यांनी केलं. त्याला अपेक्षापेक्षा अधिक प्रतिसाद मिळालाय. दापोली तालुक्यातील सरोदे समाज युवा संघटना दापोली शहरतर्फे एजे हायस्कूल दापोलीच्या माधव कोकणे सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातील तब्बल 280 गरजू लोकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्यविषयक तपासणी करून घेतली आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं. या शिबिराच्या औपचारिकतेचा उद्घाटन समारंभ दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित एजे हायस्कूल शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, नारायण भागवत, अप्पासाहेब आयरे, उमेश भागवत, सदाशिव रसाळ, राजाराम घोडेराव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, अस्थिघनता, हाडांचे ठिसूळता तपासणी, डोळे तपासणी, दत्त तपासणी, ईसीजी तपासणी तसेच मधुमेह रुग्णांची सविस्तर तपासणी करण्यात आली आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारात्मक सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आलं. शिवाय विशेष बाब म्हणजे ₹3000 पर्यंतच्या रक्त तपासण्या आणि 3 दिवसांची औषधे मोफत देण्यात आली. सरोदे समाज युवा संघटना दापोली शहर अध्यक्ष डॉक्टर सुयोग भागवत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष संतोष इदाते, सचिव संदीप क्षीरसागर, सहसचिव डॉक्टर विनोद घोडेराव, खजिनदार भरत रसाळ, स्वप्नील धुमाळ, संदेश यादव, शुभंकर यादव, प्रवीण आयरे, संतोष क्षीरसागर, सल्लागार डॉक्टर तुषार भागवत, हिराचंद आयरे, संजय कारंडे यांच्यासह समाज बांधव तसेच हितचिंतक मित्रमंडळींनी प्रचंड मेहनत घेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करून गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिलाय. कोकण वार्ता न्यूज, दापोली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.